जय शिवराय मित्रांनो, शिवश्री डिजिटल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की जे ॲग्रीस्टेक आहे फॉर्मर आयडी आहे त्या संदर्भामध्ये नवीन आता अपडेट आलेलं आहे। नवीन आता फोल्डरवर एक नवीन यादी तयार झालेली आहे। त्या संदर्भामध्ये आपण आज पाहणार आहोत। आपला फॉर्मर आयडी नंबर तयार झालेला आहे, त्या संदर्भामध्ये आपण आज पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, आपला असं फोल्डर ओपन होईल ॲग्रीस्टेक आणि आपल्याला जायचं आहे बा शेअर्सची लॉगिन विथ शेअर्सची। त्यानंतर ओके म्हणायचं आहे। त्यानंतर असे लॉगिन होईल आपलं लॉगिन इन। त्याच्यानंतर आपल्याला लॉगिन आय डी टाकून शेअर्सची लॉगिन आय डी टाकून घ्यायची इथं। तर चला आता मी माझे शेअर्सची आय डी लॉगिन टाकून घेतोय। त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। मित्रांनो इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लॉगिन करायचं आहे। लॉगिन झाल्यानंतर आपल्याला फोल्डर दिसेल। इथं जे आता जे नवीन ऑप्शन आलेलं आहे रिपोर्ट म्हणून, ते इथं आपण पाहू शकतो। रिपोर्टमध्ये आपल्याला PM किसानचे जे रिपोर्ट आहे म्हणजे PM किसानला अटॅच केलेली आहे ही पूर्ण आपली यादी। आणि इथं जे आहे ते पूर्ण जे आपण फॉर्म रजिस्टर केलेलं आहे ते पूर्ण इथं दिसेल आपल्याला। इथं समजा आता आपला जालना जिल्ह्याचे पाहू आपण। जालना जिल्ह्यामध्ये समजा आपलं तालुका घेऊ भोकरदन, त्यानंतर गाव घेऊ आपण आणवा। आणवा जिल्ह्या आपल्याला आणवा गावातलं इथं पूर्ण जे बी फॉर्मर आय डी तयार झालेली आहे पूर्ण असे आपल्याला पूर्ण दिसन। आणि त्याची फॉर्मर आय डी पण इथं दिसन, त्याचा अलॉटमेंट नंबर पण इथं दिसन आपल्याला। त्यानंतर त्याचं स्टेटस आहे, त्याचा मोबाईल नंबर कोणता जोडलेला आहे ते पण आपल्याला इथं दिसल। आधारवरलं नाव जे ते पण इथं आपल्याला दिसल। याचं टोटल आपल्याला आता आणि इथंच एक आता नवीन ऑप्शन पण येणार आहे की फॉर्मर आय डी डाउनलोड करायचं एक ऑप्शन येणार आहे, कार्ड डाउनलोड म्हणून। तर आज रोजी हे ऑप्शन आलेलं आहे। त्यानंतर आपण इथं आता PM किसानचं पाहू। इथं आता PM किसानची यादी दिलेली आहे। इथं आता ज्यांना घेऊ, त्याच्यानंतर आपण इथं भोकरदनचं घेऊ, तालुका भोकरदन। त्यानंतर आपण इथं आडगावचं पाहू। आता आडगावचं कसं दिलेलं त्यांनी इथं जे आहे त्यांचं PM किसानला आहे आणि त्यांनी फॉर्मर आय डी पण तयार केलेली आहे, अशी आता ही यादी आहे। इथं अलॉटमेंट नंबर आहे आपला फॉर्मर आय डीचा। त्याच्यानंतर त्यांची मोबाईल नंबर दिलेला आहे इथं। त्यानंतर इथं आपल्याला त्यांचं जो PM किसानचा रजिस्ट्रेशन जो नंबर आहे MH तो पण आपल्याला इथं दिलेला आहे। आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं आपल्याकडे MS नंबर राहत नाही आणि त्याला कोणता मोबाईल नंबर जोडलेला आहे PM किसानच्या KYCला ते पण आपल्याला माहीत राहत नाही। त्याच्यामुळे त्याच्यात बी आपल्याला त्याचं स्टेटस ओपन करायला अडचण येते। तर इथं PM किसानच्या पोर्टलला आपण कोणता मोबाईल नंबर दिलेला आहे ते पण आपल्याला इथं दिसतोय। तर तो पण एक आपल्याला फायदा होतो इथं, ते पण आपण इथं पाहू शकतो। MS नंबर घेऊन आपण आपल्या PM किसानचं पोर्टल पण ओपन करू शकतो की आपल्या PM किसानमध्ये बा किती हप्ते पडले, किती कोणत्या दिवशी पडलेले किंवा काही अडचण आलेली आहे का, ते पण आपण MS नंबर घेऊन तिथे वापरू शकतो। तर ह्या संदर्भामध्ये अशी नवीन जे आलेले अपडेट आहे, तर हे ज्यांनी फॉर्मर आय डी तयार केलेली आहे त्याचं आता PM किसानला शासनानं जोडणं चालू केलेलं आहे। आता येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा जणांना अजून जोडलेलं नाही। आता ह्या गावामध्ये किती आपण जोडलेले नाही बा PM किसानला, फॉर्मर आय डी कोणाकोणा तयार केली नाही त्याची पण आपल्याला इथे एक यादी दिसते। तर ती यादी आपण इथं बघू। इथं 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे। इथं आपल्याला लगेच कळतं की किती आता या लोकांनी PM किसानला म्हणजे PM किसान चालू आहे पण त्यांनी फॉर्मर आय डी तयार केलेली नाही, त्यांची यादी आहे। आता ही गाववाईज यादी आहे, आपण ज्या गावाची लागली त्या गावाची ओपन करून पाहू शकतो। आता इथं त्यांनी दिलेले आहे म्हणजे PM किसान चालू आहे। PM किसानमध्ये शेतकरी रजिस्टर आहे पण
फार्मर आय डीमध्ये अजून रजिस्टर झालेले नाही आहे. हे टोटल जे आहे हे एवढे त्यांचे कॉलम आहे, एवढे इथं जेवढे आपण पुढं घेऊ तेवढे त्याचे पूर्ण नावं पुढे ॲड होत जाईल. आणि अशा शेतकरी की त्यांनी फार्मर आय डी बनवलेली आहे पण PM किसान चालू नाही आहे, तर असे पण आपण शेतकरी इथं पाहू शकतो. ते 3 नंबरचं जे ऑप्शन दिलेलं आहे नो PM किसान ते इथं, ते या गावातले जेवढे शेतकरी आहे इथं आपण पाहू शकतो की हे शेतकरी आहे यांनी फार्मर आय डी बनवलेली आहे, फार्मर आय डी पण तयार झालेली आहे आणि PM किसानला त्याने रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, PM किसान यांचं चालू नाही आहे. तर अशी पूर्ण यादी यांची इथं ओपन होते. आणि आता नवीनच फार्मर आय डी म्हणजे किसान कार्ड डाउनलोड करायचं इथं नवीनच लवकरच ऑप्शन येणार आहे. ज्या ज्या लोकांनी फार्मर आय डी रजिस्टर केलेली आहे, आपली नोंदणी केलेली आहे पोर्टलला जाऊन, त्यांचं इथं आपल्याला कार्ड लवकरच डाउनलोड करता येईल. तर चला मित्रांनो, असेच ऑनलाईनच्या विषयी किंवा शासनाच्या कोणत्या योजनाविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन योजनाच्या विषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.